ज्ञात असलेला प्रसंग आहे द्रौपदीचं वस्त्रहरण। ज्या अर्थी वस्त्रहरण होत होतं त्या अर्थी कापूस होता। द्वापार युगा। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठी मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या वेद न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, केलं नसाल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र व गोवा राज्याचे कापूस तंत्रज्ञान लागवड प्रमुख दादा लाड यांनी धर्माबाद येथील प्रयोगशील शेतकरी रवींद्र अण्णा पोतगंटीवार यांच्या शेतामध्ये दिली भेट। दिनांक 5 ऑगस्ट रोजी धर्माबाद येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे रवींद्र अण्णा पोतगंटीवार यांच्या शेतामध्ये कापूस तंत्रज्ञान लागवड दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस लागवड केल्यानंतर पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष दादा लाड यांनी धर्माबाद येथे भेट दिली। यावेळी धर्माबाद तालुक्यातील व तेलंगणा राज्यातील विनायक कुमार निजामाबाद, सुरेश बाबू भैंसा समराळा येथील माधवराव पाटील हळे, अविनाश जैनमोड, डॉक्टर कृष्णा अंबुरे, गीता डोनगावे सहाय्यक कृषी अधिकारी व समराळा, पिंपळगाव, हरनाळी, येताळा, नायगाव, ध, अल्लूर, राजापूर, बन्नाळी, बाबळी, बेल्लूर गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते। यावेळी कापूस लागवड तंत्रज्ञान प्रमुख दादा लाड यांनी कापूसाची लागवड कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली। वेद न्यूज मराठीसाठी सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक। नमस्कार मित्रांनो, वेद न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासोबत महाराष्ट्राचे कापूस तंत्रज्ञान प्रमुख आहेत दादा लाड। दादा लाड यांनी धर्माबाद येथील रवी अण्णा पोतगंटीवार यांच्या शेतामध्ये त्यांनी कापूस लागवड केली आहे, त्याविषयी त्यांनी भेट दिली आणि अनेक शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करत आहेत। आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की आजचा हा कापूस तंत्रज्ञान आणि कापूस कशा पद्धतीने लागवड करावी आपण जाणून घेऊया। नमस्कार। मराठवाडा आणि विदर्भ हे 3 प्रांत असे की या भागातला शेतकऱ्याचं कॅश क्रॉप कापूस आहे। परंतु आपण पाहतो की आतापर्यंत कापूस शेतकऱ्याला न परवडणारं पीक असा गैरसमज होऊन हळूहळू शेतकरी कापूस कमी करून सोयाबीनकडे वळलेला आहे। वास्तविक पाहता कापसावर आपल्याला नाराज होऊन चालणार नाही। सोयाबीन हे आज न उद्या सोडावं लागणारं पीक आहे आणि कापसाचा आमचा संबंध असा आहे की हजारो म्हणलं तर कापसावर अन्याय होईल। लाखो वर्षापासून आमच्या घरातलं अर्थ खातं कशावर असेल तर ते कापसाच्या झाडावर अवलंबून आहे। लाखो एवढ्यासाठी म्हणलं की आम्ही कापसाचा केव्हापासूनचा संबंध आहे आम्हाला पुरावे सापडतात। त्रेतायुगापासून तर नक्की सापडतात, सत्ययुगाचा तर आणखी मला तरी पुरावा सापडला नाही। पण सत्ययुग ज्या अर्थी प्रगतशील होतं त्या अर्थी सवस्त्र माणसं होती, पण माझ्याकडे पुरावा नाही। पण त्रेतायुगापासून आहे। त्रेतायुगामध्ये रामायण घडलं आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मी रामायण सांगण्यासाठी इथं आलेलो नाही, परंतु लंकेमध्ये हनुमानाच्या शेपटीला गुंडाळण्यासाठी रावणाने सांगितलं की लंकेतली सर्व कापडं एकत्रित करा। ज्या अर्थी कापडं सांगितले त्या अर्थी कापूस होता। हे त्रेतायुगामध्ये आणि त्रेतायुग एकूण 12 लाख वर्षाचं होतं। नंतर द्वापार युगामध्ये आपल्याला सर्वांना ज्ञात असलेला प्रसंग आहे द्रौपदीचं वस्त्रहरण। ज्या अर्थी वस्त्रहरण होत होतं त्या अर्थी कापूस होता। द्वापार युगा झालं हे 8 लाख वर्षाचं आणि ते 12 लाख हे 8 लाख आणि आता आपण कलियुगात प्रवेश केला आहे। कलियुगाचे 5000 वर्ष आपण पूर्ण केलेले आहेत। आपण तेव्हापासून त्रेतायुगापासून कापूस हे आमचं कॅश क्रॉप आहे। अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर जगाला आता ज्या अमेरिकेचं आम्ही प्रगतशील राष्ट्र म्हणतो त्या अमेरिकेला 450 वर्षापूर्वी अमेरिकेच्या अंगावर कपडा नव्हता। भारताने त्याला जवळजवळ एकूणच जगाच्या अंगावर वस्त्र पुरवण्याचं काम, वस्त्र घालण्याचं काम कोणी केलं असेल ते भारताने केलं। अगदी उदाहरण द्यायचं झालं तर शास्त्रातलं भारताने कृष्णाचं काम केलं। सबंध जग नावाच्या द्रौपदीच्या अंगावर वस्त्र पुरवण्याचं काम मात्र भारताने केलेलं आहे। इतका लाखो वर्षापासून आमचा कापसाशी संबंध आहे आणि कापूस हे आमचा कॅश क्रॉप आहे। परंतु आपण पाहतो की मधलच्या काही काळात आमच्या चुकांमुळे म्हणा थोडं उत्पन्न घटलं, हा गैरसमज, पण आता परत एकदा शेतकरी कापसाकडे वळायला लागलेला आहे। खरं तर काही वेळेला शेतकऱ्याला अचूक मार्गदर्शन होत नसल्यामुळे बऱ्याच वेळेला त्याच्या कापसाचं उत्पन्न घटत असतं। मग कापूस लावणीमध्ये खूप कोणी पहिल्यांदा तर शेतकरी 4x2, 5x1, 5x2 अशा प्रकारचा अंतर ठेवायचा आणि आपण पाहतो की 5x2 म्हटल्यानंतर 4,000 एकरी रोपाची संख्या हळूहळू 4x1 वर आला, 10,000 रोपाची संख्या करायला लागला। ते हे सर्व अंतर आपण पाहिलं अशास्त्रीय अंतर आहेत।
अचूक अंतर शेतकऱ्याला आतापर्यंत, पण त्यांनी का बरं अंतर वाढवलं? त्याचं काही चूक होतं का? शेती पिकातलं, कापूस या पिकातलं त्याच्याजवळ थोडं अज्ञान होतं. त्याने विचार केला 5x1 करून मध्ये जाता येत नाही, कापूस दाटतो. मग त्याच्याजवळ कापूस न दाटण्यासाठी एकच पर्याय होता की कापसाचं अंतर वाढवणं. म्हणून त्याने पहिल्यांदा 4x1 केला, दाटायला लागला. 5x1 केला तरी दाटायला लागला. 6x1 वर आला आणि 6x1 वरून त्याने डोक्याला हात लावला, वाढून अंतर किती वाढवणार आहेत? तर अंतर कोण वाढवत होतं? काय अंतर वाढवत होतं? कापसामध्ये एक फांदी असतात, 2 प्रकारच्या फांद्या असतात. एक गळफांदी, दुसरी आहे फळफांदी. ही गळफांदी शेतकऱ्याच्या कापूस उत्पन्नातला फार मोठा अडसर आहे. मी तिला गमतीने पुतना मावशी म्हणतो. कापसातली ती पुतना मावशी आहे. तर ह्या खाली पहिल्यांदा 2 किंवा 3 गळफांद्या येतात आणि पूर्णपणे वर अन्नरस जाणारा फळफांद्याला त्या जाऊ देत नाहीत. या 3 फांद्या तो अन्नरस शोषण करतात, त्यामुळे फळफांद्यापर्यंत कमी अन्नरस जातो. एकूण झाडावरती त्याच्या उंचीवर फळफांद्याची संख्या असते, पण 10-12 जरी आपण फळफांद्या धरल्या, या तिन्ही खालच्या पूर्णपणे अन्नरस शोषण करतात. मग फळफांद्याला मग अन्न कमी पडतं, मग त्याची लांबी कमी होते. लागणारी पात्याची संख्या जरी लागली, अन्नरस मिळत नसल्यामुळे एका फळफांदीवरती 5-7 जरी पाते लागले तर ती गळ होते आणि मग शेतकऱ्याच्या डोक्यात येतं की पातेगळ व्हायला लागली, बिमारी आली. तो फवारणी करतो. खरं म्हणजे पातेगळ होणं हे अटॅकवर अवलंबून नाहीये, त्याला अन्नरसावर अवलंबून आहे. पर्याप्त जर अन्नरस खताला कापसाला मिळाला, पातेगळ होणार नाही. आणि अन्नरस कोण शोध घेतलं? तर त्या गळफांदीने घेतलं. तेव्हा कापसामध्ये शेतकऱ्याने पहिल्यांदा आपला या पिकातला शत्रू समजून घ्यायचा, तो शत्रू आहे गळफांदी. तेव्हा साधारणपणे कापूस लावल्यानंतर 30-40 दिवसानंतर ती गळफांदी लक्षात यायला लागते. बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतो, अघोरी ज्याला कृत्य म्हणतो, हाताने गळफांदी, तर ती तुटत नाही, आळे पिळे घालतो, पुन्हा मग त्याला खोडाला इजा होते. एक सिकॅटर नावाचं शस्त्र आहे, शेतातलं शस्त्रच म्हणू आपण त्याला. कारण शेतकऱ्याला घरात जसं कुऱ्हाड असते, पार असते, दाबण असतं, फावडं असतं, खोरं असतं, या अवजाराबरोबर कापूस उत्पादक, डाळिंब उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात सिकॅटर असण्याची खूप आवश्यकता आहे. हे सिकॅटर आहे, असं हे कटर असण्याची खूप आवश्यकता आहे पाहिजे. तर ह्याच्यातलं नंतर मी कापून दाखवतो, कारण नंतर हे जर झालं, हे आवश्यकच आहे. कमी वेळात अधिक आपलं पटकन काम होतं. 40 दिवसाला सर्व गळफांद्या काढून टाकल्यानंतर मग मात्र पूर्ण अन्नरस फळफांद्याला आहे. फळफांद्याची लांबी वाढते, फळफांद्यावरती पात्याची संख्या वाढते, पात्याचं जे बोंडात रूपांतर झालं त्या बोंडाचं वजन वाढतं. आणखीन एक केलं पाहिजे उत्पन्न घेण्यासाठी, गळफांदी रोखायची आणि झाडाची उंची रोखायची. आता शेतकऱ्याचा मोह कशात आहे? तो झाडाच्या उंचीत आहे. म्हणजे गावातल्या कुचरवट्यावरती येऊन सांगत असतो, आपल्या गावातला कसलाही उंच कापूस माझ्या शेतात दिसत नाही, इतका कापूस चांगला आहे. म्हणजे कापसाच्या उंचीला पिकाचा तो चांगुलपणा समजायला लागलाय. पिकाची वाढ हे त्या शेतकऱ्यासाठी खरं म्हणजे शाप आहे, वरदान नाही. वरदान काय? कापसाच्या झाडाची उंची ही कमी असणं. कमी म्हणजे किती? शेवटी गणित आहे त्याला. जर आम्ही पहिल्यांदा कापूस हे 4x1 पहिल्यांदा अंतर लक्षात घेऊ. अंतर खरं तर माझं शेतकऱ्याला सजेशन आहे 2x1, पण पहिल्यांदा हे अंतर शेतकऱ्याला पटणार नाही. त्याला 4x2 वरून खाली आणायचं असेल तर त्याला खाली एका स्टेशनवर आणून उभं केलं पाहिजे. ते स्टेशन आहे 3x1. 3x1 हे अंतरावर लावल्यानंतर एकरी 14,000 रोपाची संख्या बसते. आणि मग आपण खालची गळफांदी 40 दिवसाला काढून टाकली. आणि उंची केव्हा रोखायची? की साधारणपणे दिवसावर नाही, कारण काही जणांची जमीन भारी असते, तिथे लवकर वाढ होते. आपल्या कमरेला, स्वतःच्या कमरेला कापूस लागला, शेंडा टीचभर कुडून त्या झाडाची उंची आपल्या कमरेला लागली पाहिजे, एवढी झाडाची उंची ठेवायची. मग आपण गणित करतो की सहज एका झाडावर नाही म्हटलं तरी एक साधारण 20 बोंड, तसे 25-30 मिळतात, पण आपण अवास्तव गणित न धरता 20 बोंड धरू. एका बोंडाचं वजन 6 ग्राम जरी धरलं तरी आपण पाहतो की 5 जरी धरलं तर एका झाडावर 100 ग्राम कापूस. आपल्याकडे 14,000 रोपाची संख्या, कमीत कमी 14 क्विंटल तुम्हाला कापूस होतो. उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न अधिक, यापेक्षा जास्त होतो, पण कमीत कमी आपण धरू 6-7. माझ्या पद्धतीने तर मी 8 ग्रामापर्यंत बोंडाचं वजन नेलंय. जेवढं बोंडाचं वजन वाढवता येईल तेवढं तुमचं उत्पन्न वाढेल, पण 5च्या खाली येतच नाही उत्पन्न. असं जरी धरलं आपण कमीत कमी, तरी एकऱ्याला, एका शेतकऱ्याला 14 क्विंटल कापूस होतो.
जो शेतकरी आज खूप खर्च करतो आणि एकरी 6 क्विंटल कापूस घेतो, तेव्हा ह्या अवास्तव गणिताच्या ऐवजी शेतकऱ्यांनी कापसातलं तंत्रज्ञान समजून घेतलं पाहिजे. तर हे तंत्रज्ञान जर घेतलं समजून, मला विचारलं तर कापूस शेतकऱ्यासाठी वरदान असलेलं पीक आहे. तेव्हा मुलगी वयात आली, लग्नाला आले तरी चिंता करण्याचं कारण नाही, कापसावरती सोडायचं. मुलगी लग्नाला आली, तुझ्याकडे हे डिपार्टमेंट आहे, तर पूर्णपणे खर्च कापूस करू शकतो. आणि म्हणून हे कापूस हे आपल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी वरदान आहे, ते शाप नाही आहे. फक्त त्याचं या तंत्राने, आता मी शेतकऱ्याला म्हणत असतो, शेतकऱ्यांनी कशी शेती करावी. आज शेतकरी कष्टाची शेती करतो. कष्ट तर आवश्यक आहे, प्रत्येक ठिकाणी कष्ट. मी शेतकऱ्याला म्हणतो, कष्टाच्या ऐवजी यापुढे तुम्ही तंत्राने शेती करा. आपण लागवड केल्या, आतापर्यंत खर्च काय आला आणि काय फायदा आहे, तुम्हाला काय वाटतंय लागवड केला तर? मी आता इथं दादा लाड कापूस तंत्रज्ञान आणि दादा लाडच्या मार्गदर्शनाखाली 1/3 कापूस लागवड केलेली आहे. आपण बघू शकता, मी आता 2 स्प्रे केले आणि एकदा फक्त रासायनिक औषध नाही टाकलं का, सेंद्रिय औषध आणि रासायनिक, ज्याला इंटिग्रेटेड फार्मिंग 30% रासायनिक आणि 70% सेंद्रिय, ज्याला गांडूळ खत म्हणतो, त्याला टाकलंय. आणि आता 2 स्प्रे मध्ये आता कापूस ह्या स्थितीत आहे. आता गळफांदी आपण कापलेली आहे आणि आता शेंडा पण खुडतोय. आता शेंडा पण खुडतो आहे. शेंडा कुठल्यानंतर याला कमीत कमी 15 क्विंटल कापूस निघेल असा माझा विश्वास आहे, 100% मला वाटतं. हा, आपण मागच्या वर्षी काय लागवड केला होता का पहिल्यांदाच आहे? मी आता पहिल्यांदा, म्हणजे 3 वर्षाच्या अगोदर मी केलं होतं, पण आता 3 वर्षानंतर आता पहिल्यांदा लागवड करतो आहे. कारण मनुष्यबळ कमी पडतो किंवा बाकी कमीत काही ह्याच्यामुळे मी लागवड केली नाही. पण आता दादाच्या मार्गदर्शनाखाली दादा लाड कापूस तंत्रज्ञान लागवड करतो आहे. आणि आता मला नक्की विश्वास आहे, आता ह्या कापूस लागवडीत दादा लाडच्या मार्गदर्शनाखाली जे कापूस लागवड झाली, हे बघण्यासाठी धर्मा तालुक्यातले सर्व चांगले शेतकरी आलेत. KVKचे अंबोरे सर किंवा त्यांची टीम पण इथं आलेली आहे आणि दादांचं मार्गदर्शन सगळ्यांना लाभले. दादांचं खूप खूप धन्यवाद. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की आता यावर्षी नाही पण पुढच्या वर्षी आपण दादा लाड कापूस तंत्रज्ञानानं जर कापूस लागवड केली तर आपल्याला नक्की 15 ते 20 क्विंटल पण नक्की फायदा होऊ शकतो आणि उत्पादन खर्च खूप कमी आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी 1/3 किंवा दादा लाड कापूस तंत्रज्ञानानं आपण लागवड केली तर नक्की आपला फायदा होईल. धन्यवाद. आपण निजामातून आलात, आपण लागवड करतात, त्याला काय प्रयोग घेतलेला आता? मैं निजामाबाद से आया हूँ, ये दादा लाड टेक्निक देखने के बाद से। मैं इनका जानकारी से मैंने 50 एकड़ काटन लगाया था रामायणपेट एरिया में। 50 एकड़ दादा लाड टेक्निक में मैं 3/1 लगाया और मैं उसमें वही टेक्निक से फॉलो कर रहा हूँ। और एक बार ज़्यादा जानकारी के बाद से यहाँ पे फील्ड विजिट के बाद से आया हूँ। सध्या कापूस पिकांवर विविध किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे। तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त रासायनिक कीटकनाशकावर अवलंबून न राहता एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा रोग व्यवस्थापन जर केलं तर त्या माध्यमातून पर्यावरणपूरक असं आपल्या पर्यावरणाला कुठली हानी न करता आपण किडींचं रोगांचं व्यवस्थापन करू शकतो। त्यामध्ये साधारणतः जर पाहायचं झालं तर आता कपाशीवर पावसाचा खंड पडल्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तर अशा वेळेस आपण कापसामध्ये चिकट सापळ्यांचा वापर असेल, निंबोळी अर्काचा वापर असेल किंवा दशपर्णी अर्क असेल इत्यादी ज्या घरच्या घरी निविष्ट आपण तयार करू शकतो, अशा निविष्टांचा जर वापर केला तर किडींचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊ शकतं। त्याचबरोबर आपण कापसामध्ये कामगंध सापळ्यांचा जर वापर केला तर हिरवी बोंडाळी असेल किंवा गुलाबी बोंडाळी असेल यांचा देखील आपण तिथे चांगल्या पद्धतीने वापर व्यवस्थापन करू शकतो। आणि शेवटचा पर्याय म्हणून जर आपल्या शेतामध्ये खूपच जास्त प्रमाणात जर किडींचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तरच अशा वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर तिथे करावा शेतकऱ्यांनी। अन्यथा एकात्मिक कीड व्यवस्थापनामार्फत आपण खूप चांगल्या पद्धतीने किडींचा आणि रोगांचं व्यवस्थापन तिथे करू शकतो। धन्यवाद। जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक।